गुहागरमध्ये प्रवासी आणि शाळकरी मुलांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून गुहागर एसटी डेपोमध्ये गाड्यांची मोठी टंचाई निर्माण झाली होती। बसेस नसल्यामुळे अनेक ग्रामीण भागातील फेऱ्या सतत रद्द होत होत्या। याचा सगळ्यात मोठा फटका शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत होता। पण आता गुहागरकरांची ही समस्या सुटली आहे। गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर यांनी या गंभीर समस्येवर थेट रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता। अखेर या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे। पालकमंत्री उदय सामंत आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या समस्येची तातडीने दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने गुहागर डेपोसाठी 5 नवीन राजमाता जिजाऊ एसटी बसेस मंजूर करण्यात आल्या असून त्या आज गुहागरमध्ये दाखल देखील झाल्या आहेत। एवढेच नाही तर येत्या काही दिवसात आणखी 5 बसेस देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे। आज या 5ही नवीन बसेसचे गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे आणि नेत्रा ठाकूर यांच्या हस्ते उत्साहात लोकार्पण करण्यात आले। विशेष म्हणजे लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर या सर्व मान्यवरांनी स्वतः नवीन एसटी बसमध्ये बसून फेरफटका मारण्याचा आनंद सुद्धा लुटला। परिवहन मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या तत्परतेमुळे मिळालेल्या या नवीन बसेसमुळे ग्रामीण भागातील रद्द झालेल्या फेऱ्या पुन्हा सुरू होणार असून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।